उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। चेन स्नॅचिंग व मारामारीच्या 4 गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी जेरबंद। दिनांक 29 जानेवारी रोजी फिर्यादी राकेश ससाने वय 31, राहणार शिवनगर, आनंदवल्ली गाव, गंगापूर रोड, नाशिक हे रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास ससाने हे त्यांच्या मित्रासोबत थंडीमुळे शेकत बसलेले होते। आरोपी सचिन पाटील याने पाठीमागून येऊन त्याच्या हातातील धारदार हत्याराने फिर्यादी ससाने याच्या डोक्यात व खांद्यावरून मारून दुखापत करीत तसेच धमकी देत फरार झाला होता। गंगापूर पोलीस ठाण्यात 30 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता। गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्यासह पथक सदर आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी सचिन पाटील वय 29, राहणार रूम नंबर 4, घरकुल बिल्डिंग, शिवनगर, आनंदवल्ली, नाशिक हा सातपूर परिसरातील बंधुरे मळ्यात लपून बसला असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्यासह शरद पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, सोनू खाडे, गोरख साळुंके यांनी सातपूर बंधुरे मळ्याच्या परिसरात 1 किलोमीटर पायी चालत जाऊन तसेच परिसरात सापळा रचून मळ्यातील संपूर्ण द्राक्ष बागेची पायपीट केली असता तलावाच्या बाजूने सचिन पाटील हा पायी चालत त्याचे मोटरसायकलकडे येत असल्याचं दिसून आल्याने पोलीस पथकाने त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले। त्यास त्याचे नाव, पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव सचिन केशव पाटील व 29 वर्ष, राहणार रूम नंबर 4, घरकुल बिल्डिंग, शिवनगर, आनंदवल्ली, नाशिक असे सांगितले।